तळेरावांच्या खिशाला कात्री लावणारी बातमी आहे। महाराष्ट्रात दारू महागली आहे। भारतीय बनावटीचे विदेशी मद्यावर 1.5% वाढ झाली आहे। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। मद्यावरील शुल्क वाढीमुळे राज्याच्या तिजोरीत 14,000 कोटींचा महसूल वाढणार आहे। राज्याच्या महसुलात वाढ करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागानं हा निर्णय घेतलाय। उत्पादन शुल्क विभागानं मद्याचे दर वाढवलेत। 180 मिलीलिटर मद्य किरकोळ विक्रीची किंमत वाढली आहे। देशी मद्य 80 रुपये, महाराष्ट्र मेड लिकर 148 रुपये, भारतीय बनावटीचं विदेशी मद्य 205 रुपये, तर विदेशी मद्याचे प्रीमियम ब्रँडची किंमत 360 रुपये इतकी झाली आहे। मद्य शुल्क वाढीसह सोबतच सीलबंद विदेशी मद्य विक्री हॉटेल आणि रेस्टॉरंट कराराद्वारे भाडेतत्वावर चालवण्यात मान्यता देण्यात आली आहे। यावर 10 ते 15% अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे। विभागाला बळकटी देण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागात 1223 पदं नव्यानं भरली जाणार आहेत। राज्य उत्पादन शुल्क विभागांतर्गत मुंबई शहर आणि उपनगर यासाठी नव्यानं विभागीय कार्यालय सुरू करण्यात येणार आहे, तर मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर आणि अहिल्यानगर या 6 जिल्ह्यांसाठी नव्यानं अधीक्षक कार्यालय सुरू होणार आहे। उत्पादन आणि विक्रीसाठी विभागाच्या माध्यमातून AI आधारित कंट्रोल रूम तयार केले जाणार आहे।